तर इथे बघा, माझं आहे ना थोडं जरी लक्ष नसलं ना तर लगेच आहे ना आमच्या मॅडमचा असं पसारा करायचं काम आहे ना चालू होऊन जातं. जो पूर्ण खेळण्यांचा बॉक्स जो आहे तो सगळ्याचा सगळा तिने अंगावरती पाडून घेतलेला होता. आणि त्यानंतर मी तिला ओरडत होती तर असं बसली होती जसं काही तिने काय केलेलंच नाही. इथे तिच्या पप्पांना ना कामावर जायचं होतं तर त्यांची घाई गडबड चाललेली होती. तसं मलाही बाहेर जायचं होतं, माझंही थोडं काम होतं बाहेर. त्यानंतर आहे ना मग पेट्रोल वगैरे टाकून आहे ना जायचं होतं बाहेर. बाहेर म्हणजे ड्रेस बघण्यासाठी जायचं होतं बड्डेसाठी आम्हाला. तर आम्ही गेलेलो होतो कलेक्शनमध्ये. इतके भारी भारी ड्रेस होते ना तिथे, असं वाटत होतं का सगळंच घेऊन जावा घरी, पण काय करणार, पैसा पण तेवढा पाहिजे आपल्याकडे घेण्यासाठी. त्यानंतर फोटो वगैरे काढले आम्ही. एकाच्या एक पाठीमागं तिघींचे आमचे फोटोशूट चाललेले होते ना. आम्ही तिघी जेव्हा पण एकत्र येतो ना काही ना काही नाही इडेच आहे करतच राहतो. तर बाहेरचे लोकसुद्धा आम्हाला बघून हसत असतील, म्हणून काय करताय लहान पोरींसारखे चाळे. तर इथे ना आम्ही पिझ्झा खाण्यासाठी आलो होतो. खूप भूक लागलेली होती, मग म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊया. घरी आल्यानंतर आहे ना डुग्गूचं चाललं होतं रडगागणं, कारण ती दमून गेलेली होती खूप. कारण 2-3 दिवसापासून सारखं चाललेलं आहे